गुड मॉर्निंग मित्रांनो. मी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी निघालो आहे. आज मला जायचं होते दाबोळ येथे. मी आता माझ्या बिल्डिंगमधून बाहेर पडतो आहे कामाला जाण्यासाठी. सकाळी सकाळी सगळी लोक कामाला गेली, तसंच मी देखील कामाला चाललो आहे. आता रात्री पाऊस पडला होता खूप, त्यामुळे गाडी थंड झाली होती. त्यामुळे गाडी मी चालू करून जरा थोडी गरम केली. त्यानंतर मी आता बाहेर पडलो. तर मला काय जामसंड्यातून लगेच जाईल मी जामसंड्यामध्ये. तिकडे माझं थोडं काम होतं, मापं घ्यायची होती एकाची, ती घेतली. त्यानंतर मी आता येऊन पोहोचून खाकशिट्यावरती. मला खाकशिट्यावरती पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरायचे आहे, कारण माझ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे. पण कसं पेट्रोल असलेले बरे असते म्हणून मी भरून ठेवलो आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये शूटिंग करायची बंद करतो. त्यानंतर हे रस्त्यांची बघितलं तर खूप वाट लावून टाकली आहे. आता इथून मी राईड घेतल्या, कारण मला दाबोळ येथे जायचं आहे. तर रस्ते खदून ठेवल्यामुळे ना खूप म्हणजे खूप धुरळा वगैरे उडतो. आता पावसाचा गोष्ट असल्या कारणाने तर काय उडत नाही, कारण रस्ता ओला असल्याने. पहिले ते रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा खूप धुरळा व्हायचा. आता कसा रस्ता ओके झाला आहे, त्यामुळे इथं काय वाटत नाही. आता हा खाक्षीचा उतार बघा केवढा मोठा आहे तो. हा खाकीच्या तडावाच्या पाठीमागील पण रस्ता ना पहिला आता खराब होता, आता नवीन केला आहे. त्यामुळे तो मागील जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला ना तो चांगला आहे. आणि हा खाकीचा उतार बघा केवढा मोठा आहे तो. इकडे सगळ्या बागा आहेत आंब्याच्या. आणि हा टर्न बघितलात तुम्ही किती शार्प आहे तो. मी एका हाताने गाडी चालवत आहे का, ही शूटिंग करण्यासाठी. कारण माझ्या मागे कोणतरी असते ना मित्र वगैरे, तर त्याला मी सांगितलं असं शूटिंग कर म्हणून. आणि झालं कसा विषय, मी एकटा झाल्याने मला एकट्या हाताने गाडी चालवायला पाहिजे, तर माझी शूटिंग वगैरे करू शकेल नाही. तरच माझे यूट्यूबला ब्लॉग येतील तुम्हाला बघण्यासाठी. तर आज माझा विषय काय आहे, शेड मारण्याचा सिंगल पाकी. ते सुद्धा कुठे, दाबोळे सडा. तर ह्या एसट्या बघा कसा मधीच वाटेमध्ये थांबल्या आहेत. कारण दोन रस्ते ह्या गाडीवरून गाड्या सुटूच शकत नाही, दोन एसट्या, कारण एसट्या खूप मोठ्या आहेत ना. माझी गाडी काय, एक ती गाडी छोटीशी, ती काय रस्त्याने कशीही चालू शकते. खूपच पाऊस पडला होता, रस्ता बघितला तर खूप म्हणजे खूप भिजला आहे. हा बघा मोटरसायकलला कसा जातोय पुढे पुढे. मी आता आलो माझ्या मित्राच्या घरी. इथून त्याला पिकअप करणार आहे, पण तो काय मला वाटत नाही उठला नाही आहे. तो बोलला मी थोड्या वेळाने येतो, तू तोपर्यंत मार्किंग वगैरे करून घे. मी बोललो ठीक आहे ये तू, काम तर मलाच करायचं आहे. मी आलो, सगळ्या मशिनरीज वगैरे काढून ठेवल्या आणि बोललो हळूहळू कामाला सुरुवात करूया. प्लेट वगैरे मारून घेतल्या. इकडे मला 4x2चा रॅप्टर आहे आणि पर्लिंग 2x2, आणि मला वर्टिकल 3x3चा पाईप द्यायचा आहे. इथे 4 पाय उभे राहतील आणि मागे इकडे 4 प्लेट्स मारून रॅप्टर जोडून घेणार आहे मी. अजून तरी माझा देखील मित्र आला नाही. मशीन बंद करून ठेवली, किती वेळ चालू करून ठेवायची. कलर आम्ही हा पहिला मारून घेतला, कारण नंतर वरती शेडवरती मारायला भेटत नाही म्हणून. हा बघा आला मित्र माझा, आले डोले महात्मा फुले. कामाला किती उशिराने आला बघा. आला, त्याला बोललो. मधीच आम्ही दुपारी घरी गेलो जेवायला, त्यावेळी आम्ही ब्लॉग केला नाही सकाळचा, कारण पाऊस पण आला. त्याच्यातमध्ये आम्ही मग काम केले पटापट, त्यामुळे तो ब्लॉग आम्ही केला नाही आहे शूट. तर आता हे तुम्हाला मी डायरेक्ट लूक दाखवतो फायनल. एवढं झालं. आता संध्याकाळ तागत आम्ही पूर्ण करूनच जाणार आहोत, कारण ही शेड आमच्यासाठी खूप छोटी आहे दोघांसाठी. आता हे बघा लास्टचा व्हिडिओ. ही आता आम्ही संध्याकाळ झाली तरी 6 वाजले, त्यामुळे आम्ही बोललो आता घरी जाऊया. आमचं आजचं काम सगळं झालेलं आहे. हे सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही आता तुमच्यासाठी. आणि तुम्हाला देखील कुठे शेडचं काम करायचं असेल तर शेलार फॅब्रिकेशनला एकदा विजिट करा.
मला माझ्या घरी येण्यासाठी काळोख झाला, कारण मी एक ठिकाणी मापं घेण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे मला उशीर झाला. तर आता बाय बाय, गुड नाईट.